देगलूर येथील भाजपाचे नामदेव पाटील थडके यांचा कार्यकर्त्यासह मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे खासगी सचिव बालाजी पाटील खतगावकर, अशोकराव पाटील राजूरकर यांची होती उपस्थिती। नामदेव थडके यांची शिवसेना देगलूर युवा तालुका अध्यक्षपदी केली नियुक्ती। शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष व्यंकटराव पाटील खतगावकर, अशोकराव रावसाहेब पाटील राजूरकर यांनी देगलूर येथील मातोश्रीवर नामदेव पाटील थडके यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा। देगलूर तालुक्यातील देगाव येथील युवा कार्यकर्ते नामदेव पाटील थडके आणि काँग्रेस पक्षाचे ॲडव्होकेट अंकुश राजे जाधव आंबुलेकर यांच्यासह अन्य जणांचा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी शिवसेना शिंदे गटात दिनांक 23 फेब्रुवारी रोजी जाहीर पक्षप्रवेश झाला आहे। मुंबई येथे झालेल्या या पक्षप्रवेशाला उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे खासगी सचिव बालाजी पाटील खतगावकर, मुखेड तालुक्यातील एकलारा जिल्हा परिषद सर्कलचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार अशोकराव रावसाहेब पाटील राजूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती। या पक्षप्रवेशानंतर युवा नेते नामदेव पाटील थडके यांच्या आजवरच्या कार्याची नोंद घेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी नामदेव पाटील थडके यांची देगलूर युवा तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। देगलूर येथील शासकीय विश्रामगृहात दिनांक 25 फेब्रुवारी रोजी बालाजी पाटील खतगावकर यांचे बंधू, शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष व्यंकटराव पाटील खतगावकर, अशोकराव रावसाहेब पाटील राजूरकर, शिवसेना शहर प्रमुख व्यंकट पुरमवार, बाळू अण्णा कापदे यांनी नामदेव पाटील थडके यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या। शिवसेनेत इतर पक्षातील अनेकांचा पक्षप्रवेश होऊ लागल्याने आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेच्या मोर्चे बांधणीला वेग येताना दिसून येत आहे। मागील नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला चांगले यश मिळाल्यामुळे आता शिवसेना शिंदे गटाच्या यशाचे मुखेड देगलूर तालुक्यातील ग्रामीण भागातही पडसाद उमटत असल्याचे पाहावयास मिळत आहे। शिवसेनेत भारतीय जनता पार्टी, भारतीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा गटातील काही दिग्गज राजकीय नेत्यांचाही पक्षप्रवेश लवकरच होणार असल्याची चर्चा सध्या देगलूर मुखेड तालुक्यातील राजकीय वर्तुळात होत आहे। देगलूर युवा तालुका अध्यक्षपद नामदेव पाटील थडके यांना देण्यात आल्यानंतर देगलूर येथील मातोश्री निवास येथे शिवसेना जिल्हा उपप्रमुख व्यंकटराव पाटील खतगावकर यांनी एक विशेष बैठक घेतली। या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका संदर्भात चर्चा करण्यात आली आहे। शिवसेनेकडून देगलूर मुखेड तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकांचीही या बैठकीला विशेष उपस्थिती होती। मुखेड विधानसभा अपक्ष निवडणूक लढवलेले बालाजी पाटील खतगावकर हे देगलूर मुखेड तालुक्यातील निवडणुकी संदर्भातील राजकीय रणनीतीसाठी विशेष लक्ष देत असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी शिवसेना मोठी तयारी करत असून आगामी निवडणुकीत शिवसेनेचे पारडे जड होईल असे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत। यावेळी शिवसेना शहर प्रमुख व्यंकट पुरमार, आनंद राजुरे, बाळू अण्णा कापदे, डॉक्टर सुनील जाधव, ॲडव्होकेट अंकुश राजे जाधव, शिवपूजे पाटील, दत्ता पाटील कोकणे, मिलिंद कावळगावकर, गोपाळ टेंभुर्णे, सुरेश यलबुगडे, अंकुश पाटील आदी जणांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांना सर्वांना मानाचा मुजरा करतो। आज तुमच्या समोर येण्याचं कारण एकच आहे। परवा आम्हाला देगलूरमधून एक थडके पाटील नावाचा हिरा सापडलेला आहे आणि परवा मुंबईला आदरणीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या हस्ते आणि सध्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या हस्ते नुकताच शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे। त्या प्रवेश सोहळ्यामध्ये नामदेवराव पाटील थडके यांच्यासोबत बरेचसे मंडळी आणि शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत। त्यांच्यासोबत अंकुशरावजी पाटील जाधव किनीकर हे सुद्धा आहेत आणि या प्रवेश सोहळ्याच्या वेळेस आपल्या देगलूर मतदारसंघाचे भूमिपुत्र माननीय श्री बालाजी पाटील खतगावकर, खासगी सचिव मुख्यमंत्री हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते।
थडके पाटलासोबत एक चांगली अशी टीम निश्चितच आम्हाला मिळालेली आहे. या साहेबांची नियुक्ती तालुका युवा शिवसेना प्रमुख म्हणून झालेली आहे. तर मनस्वी मला त्याचा अभिमान बी आहे, आनंद बी आहे. कारण एक तरुण तडफदार युवा नेता आमच्यामध्ये सामील झाल्यामुळे निश्चितच आमच्या मतदारसंघामध्ये गोरगरिबाची, दीनदुबळ्याची, महिला वर्गाची, वृद्धांची सगळी कामं निश्चितपणे मार्गी लावतील असा मला त्यांना विश्वास आहे. आज आपल्याला शिवसेना शिंदे गटाकडून देगलूर तालुका युवा सेनाचं एक पद मिळालेलं आहे आणि आजचा हा दिवस आपल्यासाठी खूप आनंदाचा आहे. तर तो कशा पद्धतीने आपण आज व्यक्त करणार आहात, काय सांगाल? सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र. आज जे मला युवा सेना शिंदे गटाचं तालुकाध्यक्षपद भेटलेले आहे, या पदाचं मी सोनं करून दाखीन आणि सर्वांच्या सोबत राहून काम करून दाखीन. शिवसेना शिंदे गटाने आपल्यावर एक मोठी जबाबदारी टाकलेली आहे. आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुद्धा डोळ्यासमोर आहेत. तर त्या अनुषंगाने काय सांगाल आपण? त्या अनुषंगानं आम्ही घरोघरी जाऊन, आम्ही गावोगावी जाऊन शाखा ओपन करणार. हरेकांच्या जी अडीअडचणी आहेत, महिलांच्या असो, आपल्या गावातले कोणती पण अडचण राहू द्या, आपण त्यांचे सोडायला प्रामाणिकपणे काम करणार आणि जे बी आमचा उमेदवार देईल त्याचं आम्ही खांद्याला खांदा लावून काम करणार, कामाच्या स्वरूपात दाखविणार आहोत. आणि जे बी आम्हाला साहेबांचा आदेश येईल वरून, शिंदे साहेबांचं, त्या कामाला आम्ही योग्य ते काम करून दाखविणार आणि जेवढे जास्त झाले नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही निवडून आणण्याचं आम्ही काम करणार.